केंद्र सरकारमध्ये सहकार खातं हे कृषी विभागाशी संलग्न होतं. सहकार खातं वेगळं नव्हतं बरेच वर्ष. पण 2021मध्ये 6 जुलैला सहकार खातं हे स्वतंत्र केलं गेलं आणि सहकार खात्याचा भार हा गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिला गेला आणि त्यामुळे सहकाराचं महत्त्व खूप वाढायला लागलं. आणि त्याच गोष्टीला अनुसरून आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून त्या गोष्टीला अनुसरून आपण हा सहकार सप्ताह साजरा करत आहोत. आणि त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली 50 वर्ष जुनी संस्था आहे आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही संस्था गेली 50 वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. पुण्यामध्ये 12 ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आपले सहकार दरबार चालतात. आपण लोकांना मार्गदर्शन करत असतो आणि त्याला अनुसरून आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. त्याला अनुसरूनच आपण हा सहकार सप्ताहाचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. आपण एक युवा सहकारी संस्था इथे आपण सुरू करतो आहे. महाराष्ट्र राज्य युवा बहुउद्देशीय सहकारी संस्था, त्याचं उद्घाटनही आपण आज करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या प्रास्ताविकेनंतर मी आमच्या अध्यक्ष श्री पटवर्धन सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांचं स्वागत करावं. एखाद्या वृक्षाप्रमाणे या संस्थेची वाढ व्हावी म्हणून आपण लाक्षणिकदृष्ट्या आपल्याला माहिती आहे की 29 जून ते 6 जुलै हा सहकार सप्ताह मुद्दाम साजरा केला जातो आहे. दरवर्षी आपण नॉर्मली 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हा सहकार सप्ताह चालतो. आज दुसरं एक औचित्य आहे की आज आंतरराष्ट्रीय सहकार दिन पण आहे आणि याचं औचित्य साधून आपण हा BMCC कॉलेज, जी ही सहकारची जननी आहे, इथनं अनेक दिग्गज आलेले आहेत, त्यासाठी आज मुद्दाम आपण जो इथं कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आज जे आपले प्रमुख पाहुणे आहेत ते युवा नेते रोहितदादा पवार, आमचे MCAचे पण अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी फास्ट बॉल आणि जे वर्ल्ड कप तर जास्तीत जास्त आपण सगळं पुणे शहरभर नाही भारतभर सगळीकडे जिथं जगात एवढं मोठं हे झालं नव्हतं तितकं आपण त्याचं एक्सपोजर केलेलं आहे असे आमचे रोहितदादा पवार ते अध्यक्ष झाले. त्यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे हा युवकांसाठीचा आज कार्यक्रम आहे. आपल्याला माहिती आहे की युवक हे लोक सहकारात कशासाठी येतील ना, की केंद्र सरकारने 5 वर्षापूर्वी सहकार खातं निर्माण केली. सहकारची परंपरा आपल्याला पाहिजे फार मोठी आहे, 100-200 वर्षापूर्वीची आहे. महाराष्ट्रातच 100 वर्ष पूर्ण झालेली, आपली डेक्कन जुन्नर सोसायटी 100 वर्ष झालेली आहेत. कोकणातली कणकोलीची क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ती आपल्या 104 वर्ष झालेली आहेत. अशा अनेक महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. युवा नेते म्हणून आज मी तुमचा उल्लेख करतो की जे युवा नेते आज त्याचा आपण औचित्य साधले की आज महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय युवा सहकारी आपण ओपन करतो आणि त्याच्यासाठी आज मुद्दाम आपले प्रमुख पाहुणे त्याच्यासाठी सचिन इटकर जे मोठे युवा नेते आहेत, प्रायोजक आहेत, तर त्यांचंही मी स्वागत करतो. आमचे ॲडव्होकेट श्री पराब म्हणजे त्यांची कॉन्स्टिट्यूशन सगळी पाठ आहे. आमचे एक्सपर्ट डायरेक्टर आहेत महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे आणि कुठल्याही लॉमध्ये सांगा सहकारातलं तरी त्यांचा पाठ असतो. अगदी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे प्रॅक्टिस तरी देखील सहकारासाठी ते भरपूर वेळ देतात. त्यांचं मी स्वागत करतो. आमच्या सेक्रेटरी मॅडम आमच्या सगळ्या आणि आज मुद्दाम या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टर किशोर तोष्णीवाल आहेत, रवींद्रजी आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाहीत. आमचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष जे अरुण निमण जे नेहमीच आम्हाला सहकार्य करतात, आमचे वर्गमित्रच आहेत. मी या BMC कॉलेजला 72 ते 76 होते, ते आमच्याबरोबरच होते. आज अनास्कर साहेबांचाही मुंबईला आज मोठा सत्कार झाला आहे सहकार मशीन म्हणून आणि ते जी सहकाराची सगळे अभ्यास आहे त्यांचा तो मोठा अभ्यास आहे. ते या BMCमध्येच आम्ही सगळे शिकलो आहेत. हे यासाठी मी आता डायरेक्ट प्रस्तावना फार शॉर्टमध्ये घेतो कारण हे कशासाठी झालं आहे तर हे इतके वर्ष सहकारासाठी वेगळं खातं नव्हतं. पण आपल्या दृष्टीने एक चांगलं झालं आहे की महाराष्ट्रासाठी सहकार हे मंत्रालयाची पुण्यातनं तुम्हाला माहिती असेल तर सुरुवात झाली होती. मोदी साहेबांनी इथंच त्याचं उद्घाटन केलं होतं आणि अमित शहांसारख्या ज्याच्याकडे होम मिनिस्ट्री आहे अशांकडे त्याचं नेतृत्व दिलं कारण अमित शहा पण तिकडं बँकां पतसंस्थांना अहमदाबादमधून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना सहकारची ताकद माहिती आहे आणि अशा सशक्त माणसासाठी त्यांनी सहकार खातं दिलं. याच्यावरनं सहकारची किंमत किती आपल्याला कळलं आणि पुण्याला पाहिजे जशी परंपरा आहे ती आमच्या BMCC कॉलेजला फार मोठी परंपरा आहे. आपल्याला माहिती असेल तर आमच्याकडे माननीय शरद पवार साहेब इथनंच झाले ते सहकार म्हणजे आपल्याकडे कृषीतज्ञ होते, त्यांच्या याच्याखाली नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्था त्यांनी स्थापन केलेत आणि सहकार ते खतात जगलेले आहेत. असे आमचे जे माजी विद्यार्थी संघटनेचे आधारस्तंभ आहेत ते
त्याचप्रमाणे इथं राम नाईक जे राज्यपाल होते किंवा केंद्रीय मंत्री होते ते आमच्या BMC कॉलेजलाच होते. रवी पंडित आता ज्यांचं नुकतंच निधन झालं, किंवा आपले बापटसाहेब पुण्याचे खासदार होते. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे तर केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सहकारासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली होती आणि सहकारात आपल्याला काय काय करता येईल त्याच्या सूचना मागवल्या होत्या. अभ्यासगट नेमला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठी केंद्रीय आपले जे याच्यात त्याचा सगळा व्यवस्थित अभ्यास केला आणि महाराष्ट्रात काय करता येईल, कारण महाराष्ट्र हे नेहमी अग्रेसर असतं. आपल्याकडे वसंतदादा पाटलांपासून अगदी आत्तापर्यंत सगळी एवढे मोठे दिग्गज सगळे पुण्यातून गेले, म्हणजे महाराष्ट्रातून धनुराज गाडगीळांपासून विखे पाटील, मी आता परत त्याची नावं घेत नाही नियमावलीचे. तर त्याची परंपरा महाराष्ट्राची मोठी आहे. तर त्याच्यात आपल्याला महाराष्ट्रासाठी काय करता येईल याच्यासाठी माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि बाबासाहेब पाटील आपले जे सहकार मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी समिती नेमली होती. त्याच्या अभ्यास गटात बाळासाहेब अनास्करांकडे कायदा विद्याच्यासाठी दिलं होतं. इतर बँकेनं वगैरे करण्यासाठी सतीश मराठे जे रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर आहेत त्यांच्यासाठी एक अभ्यास गट होता. मधुकर चौरे माजी सहकार आयुक्त त्यांच्यासाठी होता. आणि माझ्याकडे एक अभ्यास गटाचा हाय पॉवर कमिटी होती. त्यासाठी युवकांना या याच्यात कसं आणता येईल याच्यासाठी माझ्याकडं त्यांनी हे दिलं होतं. त्याचा आम्ही अभ्यास केला की बाबा याच्यात आत्तापर्यंत युवक काय येत नाहीत किंवा त्यांना कसं आणता येईल. तर त्याच्यात आम्ही सगळ्याची म्हणजे 3-4 महिने त्याचा अभ्यास केला. स्वतः मी माझी विद्यार्थी संघटनेत असल्यामुळे रोज युवकांची टच होतात, माहिती आता माझा संबंध होता. आणि युवक कशासाठी येतील ना, एकतर इथे स्टेजवर बसणारे किंवा म्हातारे लोक युवकांना युवक देणार नाहीत. तसं राजकारणात आहे तसं, किंवा ते म्हणतात तर तुमचं इथं काम आहे आणि युवक लोक म्हणतील माझं इथं काय काम आहे, मला इथं काय टाईमपास करायला यायचं नाही आहे. पहिल्यांदा ते विचारतील मला याच्यातनं काय मिळणार आहे, आणि त्यांची काही चूक नाही ना. तर याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा आधी केलं मग सांगितलं या याच्यातनं पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र राज्य युवक बहुउद्देशीय म्हणजे मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी अशी आपण स्थापन करतो आहे आणि त्याचं आज आपण इथं उद्घाटन करतो आहे. आज औचित्याचं चांगलं आहे की महाराष्ट्रातली पहिली महाराष्ट्र राज्य युवा म्हणजे युवक युवती, कारण त्याची डेफिनेशन आपण केलेली आहे. त्याचा अभ्यास जेव्हा केला तेव्हा त्याचं वयोमर्यादा होती 18 ते 28, पण काही काही स्टेटमध्ये राज्यात 35 वर्षापर्यंत लोकांना युवा असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे 18 ते 35 वर्षाच्या लोकांना आपण युवा केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी लोक 130 लोक आपले त्याचे प्रमोटर सहकार खात्याकडनं आता मान्यता मिळालेली आहे. नेम रिझर्वेशन झालेलं आहे. त्याचं 130 डायरेक्टरांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पैसे भरलेले आहेत, कारण ते पहिली स्टेज असते. आणि आता 6 तारखेला प्रत्यक्ष आपल्या सर्टिफिकेट कामकाजाला सुरुवात होईल. तर त्याचं आज आपण उद्घाटन करतो आहे. आणि त्यांना आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणजे राज्यात किंवा देशात भरपूर आहे, पण नॅशनल स्किल डेव्हलपमेंट ऑफ इंडियामध्ये त्याचे जे आहेत NSDC त्याच्याकडनं शिकवणार आहेत. महाराष्ट्राच्या ज्या स्कीम्स आहेत त्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट कॉलेज आहे आपल्याकडे, त्याच्याकडनं शिकवणार विद्यापीठ आहेत. या सगळ्या शाळा कॉलेज आणि विद्यापीठं आपण त्याच्यातनं जोडून घेणार आहोत. आणि हे भारतात काय, महाराष्ट्रात काय काय, जगात काय काय तंत्रज्ञान आहे हे आपण जोडणार आहेत. म्हणजे याचे प्रवर्तक कोण कोण असतील तर साधे विद्यार्थी जे वेगळ्या याच्यात म्हणजे आर्किटेक्ट असतील, साधे शाळा कॉलेजमध्ये शिकणारे असतील. मग आता विद्यार्थी म्हणजे हे आता सहकार हा विषय एवढा आहे की आता शाळेपासून सुरुवात केलेली आहे. त्याची नोंद करून आता 4थी-5वीपासून आता याच्यात अभ्यासक्रमातच सहकार विषय येणार आहे. तर आपण तेव्हापासून सहकार विषय शिकवायला सुरुवात करणार आहोत. आणि मग त्याच्यापुढे युवकांना 18 वर्ष पूर्ण झाली की त्यांना या सहकारी सोसायटीचा सभासद होता येईल. आणि त्यांना आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे आपण प्रशिक्षण देणार आहोत. त्याच्यात म्हणजे त्याच्यात लोहार, सुतार, चांभार, रिक्षा ड्रायव्हरपासनं शेतकरी मजूर आणि पासनं आर्किटेक्ट, ॲडव्होकेट, चार्टर्ड अकाउंटंट कारण ते सर्जन हे सगळे आपले 35 वर्षापर्यंत आहेत. त्यामुळे ऑलरेडी हे सगळे आपल्याकडे मेंबर झालेले आहेत, यापुढे होणार आहेत. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. मी काही जास्ती वेळ बोलत नाही कारण इतर सगळ्या अनेक वक्त्यांना बोलायचं आहे. तर पहिल्यांदा आपण सगळे उपस्थित राहिलात, आजच्या या कार्यक्रमाला चांगली असं प्रसिद्धी दिलीत. आणि यापुढे हे सुरुवात आहे, अशी अनेक वेळेला आपल्या सगळ्यांचं सहकार्य हा काय जगन्नाथचा रथ आहे. तर यावेळेला तुम्ही नक्कीच आपल्याला सगळ्यांना सहकार्य कराल अशी मी खात्री बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ व त्याच्याचबरोबर BMCC संस्था यांच्या माध्यमातून इथं जो सहकार सप्ताह घेतला जात आहे त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे व ज्यांचं मलाही मनापासून गेले 3 वर्ष मार्गदर्शन मिळालं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये असे पटवर्धन साहेब, विविध क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करणारे, सांस्कृतिक असेल, कला क्षेत्र असेल, व्यावसायिक असेल, त्याच्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, त्याच्याचबरोबर देशाच्या बाहेरसुद्धा जिथं कुठं मराठी माणसं आहेत त्यांना आपल्याला कसं जोडता येईल आणि जोडून आपल्या महाराष्ट्राची कशी प्रगती करता येईल यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे सचिनजी,
इटकर, त्याच्याचबरोबर अध्यक्ष BMCC महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना श्री अरुण भाऊ, त्याच्याचबरोबर त्यांच्या अभ्यासाचा अनुभवाचा फायदा आपल्या या संस्थेला खूप मनापासून होतो असे तज्ज्ञ संचालक श्री ॲडव्होकेट प्रसादजी परब, संचालक सौ मनीषाताई, कोषाध्यक्ष कुलकर्णी साहेब, उपाध्यक्ष सुभाष भाऊ कर्णिक, भंडारकर साहेब, जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये अनेक वर्षापासून कार्य करत आलेले आहेत आणि आम्हालाही त्यांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, व उपस्थित असणारे सर्वच आपल्या या संस्थेचे सदस्य, मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे नागरिक बंधू आणि भगिनींनो, कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये आत्ता आपण काय चर्चा करतो, शेअरिंग इकॉनॉमी शब्द खूप भारी दिला आहे. म्हणजे शेअरिंग इकॉनॉमी असे मोठे मोठे शब्द आपण तिथं वापरतो आणि मग त्याच्यामध्ये आपण उबर, एअरबीएनबी अशी काहीतरी चर्चा करतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शेअर करतो, कधी इन्फ्रास्ट्रक्चर शेअर करतो, कधी आपण तिथं बिझनेस शेअर करतो. आणि मग ही ज्या शेअरिंग इकॉनॉमी हा जो कॉन्सेप्ट आज खूप मोठा आपल्या सर्वांना वाटतो, कारण का असे मोठे मोठे IPO झाले, मोठे मोठे बिलियनियर्स आपल्याला बघायला मिळतात जे या इकॉनॉमीमध्ये आत्ता काम करतात. पण कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटत असेल ही शेअरिंग इकॉनॉमीची सुरुवात आत्ताच गेल्या काही 3-4 वर्षामध्ये झाली. तसं नसून तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरचा अभ्यास केला तर ही जी काय शेअरिंग इकॉनॉमी आहे ती आपल्या देशामध्ये 100पेक्षा जास्त वर्षांपूर्वी तिथं कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या माध्यमातून ही सुरू झालेली आहे. आता सहज मी सरांशी बोलत होतो की किती मेंबर आहेत, त्यांनी सांगितलं 1,25,000. मी तेवढाच अभ्यास केला होता. हो ना, संस्था. आता ह्याच्यामध्ये संस्था किती आहेत ते 1,25,000. आणि मग लगेचच त्यांनी आम्हाला सांगितलं अपार्टमेंट या करीबन 2 लाख आहेत. मध्ये मेंबरची संख्या किती होते तर 3,25,000. 3,25,000 मेंबरबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या जर आपण काढली, हा सगळा आकडा 3-3.5 कोटीपेक्षा जास्त जाऊ शकतो. आणि मग 3-3.5 कोटी लोकांवर तुमचा डायरेक्ट प्रभाव आहे. तुम्ही जो कुठला निर्णय तिथं घ्याल त्या निर्णयाचा फायदा हा एवढ्या लोकांना तिथं होत असेल तर बघा तुमच्या संस्थेची ताकद किती मोठी आहे. म्हणजे या देशातली सगळ्यात मोठी या क्षेत्रामध्ये, शहरी क्षेत्रामध्ये काम करणारी जर कुठली संस्था असेल तर तुमची महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण सोसायटी ही संस्था आहे. सुद्धा अनेक लोकांनी या क्षेत्रासाठी चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर या क्षेत्रामध्ये म्हणजे पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील साहेब असतील, मेहता साहेब असतील, यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, वसंतदा पाटील साहेब असतील, आणि त्यानंतर आत्ताच्या नजीक काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा खूप मनापासून या क्षेत्रासाठी काम केलं. अजितदादांचं सुद्धा लक्ष या क्षेत्रावर खूप चांगलं होतं. या कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये काय काय येतं, म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर हे तुमचं क्षेत्र आहे अर्बन, ज्याच्यामध्ये या सगळ्या सोसायट्या येतात. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बँकिंग सेक्टर आहे, दूध आहे, साखर आहे, मत्स्य आहे, पोल्ट्री आहे, अजून काय असेल, सिल्क आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे. त्यामुळे याची कोऑपरेटिव्ह सेक्टरची व्याप्ती ही आपण बघितली तर खूप महत्त्वाची आणि खूप मोठी आहे. आणि आदरणीय पवारसाहेब म्हणायचे की सहकार म्हणजे फक्त संस्था नव्हे, सामान्य माणसाला आर्थिक आणि सामाजिक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणारी लोकशाही व्यवस्था आहे. सहकार आणि युवा यांना जोडणं फार महत्त्वाचं आहे आणि ती सुरुवात तुम्ही सर्वांनी तिथं केली. त्यामुळे शरद पवार साहेब नेहमी सांगायचे सहकार टिकायचं असेल तर त्यात नव्या पिढीचा सहभाग वाढला पाहिजे. तुम्ही पहिली स्टेप घेतली युवांना जोडायची, आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये ही पहिली स्टेप असेल जिथं युवांना तुम्ही आता अप्रोच करता. त्यासाठी मी मनापासून युवा म्हणून आपलं अभिनंदन करतो.
आपण आता महाराष्ट्र युवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं उद्घाटन करूया. धन्यवाद. तुमच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली इथं आपल्या या संस्थेचा युवा विभाग आज इथं सुरू झालेला आहे. त्याचं आत्ताच उद्घाटन इथं झालेलं आहे. मी मनापासून सगळ्या युवा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि येत्या काळामध्ये त्यांच्या हातून खूप चांगलं काम होईल असा विश्वास इथं व्यक्त करतो. I'll be speaking about the cooperation and the principles. I think principles of cooperation is one basic subject that we teach also, but the need is that the cooperation, that principle, if you have to survive and live, I think so, it has to be there in each and every sector, each and every area, each and every field. It is not only about cooperation in banking or finance or cooperative societies or housing societies or marketing societies. Even when it comes to daily activities and we work, cooperation is required everywhere. Okay, even managing an institute, corporates or any let's say organizational setup, cooperation is must. So if we live by this principle, I think the efforts taken by them will be easier, and I wish with their efforts the cooperative principles will be spread to each and every one. Thank you once again for inviting. Thank you very much. या संस्थेमार्फत युवकांसाठी आपण रोजगार, व्यवसाय संधी, डिजिटल सेवा, कौशल्य विकास व प्रशिक्षण, शेती व ग्रामीण विकास, शासकीय योजनांचे मार्गदर्शन, युवक सक्षमीकरण, सामूहिक व्यवसाय, स्टार्टअप आणि उद्योजकता प्रोत्साहन असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत आणि हे सर्व उपक्रम युवकांना आत्मनिर्भर बनवण्यास नक्कीच मदत करतील असा मला विश्वास आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य युवा बहुउद्देशीय सहकारी संस्थेचा मुख्य प्रवर्तक म्हणून आपल्यासमोर उभे राहताना मला खरं तर अभिमान वाटतो, परंतु तितक्याच मोठ्या जबाबदारीची जाणीवही होत आहे. तुम्ही सर्वांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन या संस्थेला महाराष्ट्रातील एक आदर्श संस्था बनवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. खरं तर 2021 साली सहकार मंत्रालयाची स्थापना हा मला वाटतं की एकंदरीत भारताच्या विकसित भारताचा जो प्रवास आपण सुरू केलेला आहे त्यातला एक अतिशय क्रांतिकारी असा निर्णय आहे की एक वेगळं सहकार मंत्रालय भारत सरकारने 2021 साली सुरू केलं. सहकार हा भारतासाठी किती महत्त्वाचा आहे मी फक्त थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की भारताची जी एकूण अर्थव्यवस्था आहे त्याचा 3 जे GDPचे जे महत्त्वाचे घटक जे आंतरराष्ट्रीय स्तरावर GDP मोजताना मानले जातात त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टर. तर त्याच्यामध्ये जनरली 60-25-15 असं एक फिगर थोड्या मागं पुढं होतात, पण जनरली 60% हा सर्व्हिस आपल्या भारताच्या इकॉनॉमीचा जर विचार केला तर 60% हा सेवा क्षेत्राचा वाटा आहे, 25% हा मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा आहे आणि 15% हा कृषी क्षेत्राचा वाटा आहे. आता कृषी क्षेत्रामध्ये आता महाराष्ट्राचं भारताच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेतलं योगदान बघितलं तर जवळपास 15% जो काही GDP भारताचा जनरेट होतो तो महाराष्ट्रातून जातो. म्हणून महाराष्ट्र हे इकॉनॉमिक पॉवर हाऊस आणि इकॉनॉमिक ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया जे आपण म्हणतो की महाराष्ट्र याच्यामध्ये पहिल्यापासून आघाडीवर आहे. आता हा जो 15%चा जो काही GDP आहे त्याच्यामध्ये वेगळा GDP सहकार क्षेत्राचा मोजण्याची अजूनपर्यंत तरी पद्धत नाही. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये सहकार क्षेत्राचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याची मोजमाप केली जात नाही. परंतु एक ठोकताळेप्रमाणे ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्याचा 50% वाटा हा सहकार क्षेत्रातून येतो, सहकारी संस्थातून येतो. मग तुम्ही याची व्याप्ती जर तुम्ही पाहिली एकंदरीत पूर्ण आपल्या अर्थव्यवस्थेमधली तर साधं महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये आता एकंदरीत भारतामध्ये तुम्ही बघितलं तर 8.5 लाख संस्था या नोंदणीकृत संस्था आहेत, सहकारी संस्था. आणि त्याचे महत्त्वाचे घटक आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. म्हणजे कृषीपूरक उद्योग आहेत, दुग्ध व्यवसाय आहे, खतं आहेत, त्याच्यानंतर साखर कारखाने आहेत आणि गृहनिर्माण संस्था आहेत. ह्या मेजर जर तुम्ही याचे एकंदरीत हे एरिया जर पाहिले
आता या 8-8.5 लाख नोंदणीकृत संस्थांपैकी सर आता सगळं डिजिटलायझेशन चालू आहे ह्या संस्थांचं. सहकार मंत्रालयातर्फे एक मोठा ड्राईव्ह चालू आहे की ह्या सगळ्या संस्था ह्या डिजिटली कनेक्ट झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यापैकी 25% संस्था या एकट्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे जवळपास 2 ते 2.5 लाख सहकारी संस्था ह्या फक्त महाराष्ट्रात आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा वाटा 25% आहे. 25 ते 27% हा एकंदरीत सहकारी संस्थांमधला आपला वाटा आहे. सहकारातली महत्त्वाची राज्य जर आपण पाहिली तर महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. त्याच्या पाठोपाठ गुजरात आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आणि मध्य प्रदेश आहे. की संस्थांचं जर आपण एकंदरीत सगळं वर्गीकरण केलं, महाराष्ट्राची लिडरशिप पोझिशन आहे. आज सहकार फक्त भारतापुरताच मर्यादित आहे का तर नाही. सहकार हा जगभरात आहे. जगातल्या 100हून अधिक देशांमध्ये सहकारी संस्था ह्या निर्माण झालेल्या आहेत. आणि ह्या आज 19व्या किंवा 20व्या शतकात निर्माण झालेल्या नाही आहेत. त्याची सुरुवात 17व्या-18व्या शतकापासून झालेली आहे. मी एक इंटरेस्टिंग सर फक्त तुम्हाला हे सांगतो की जगातली एक सगळ्यात मोठी बँक आहे बार्कलेज म्हणून, ज्याचा उगम लंडनमध्ये झाला. सगळ्यात जुनी बँक, 1690 सालची त्याची इस्टॅब्लिशमेंट आहे. की 1690 साली पहिल्यांदा बँकिंग सुरू झालं लंडनमध्ये. त्यामध्ये आता या बँकेची सुरुवात कशी झाली होती, तर तो बार्कले नावाचा जो माणूस होता तर तो काय करायचा, त्यावेळेस लंडनमध्ये ओपेराज आपल्याला माहिती आहे, ऑपरा म्हणून असे नावाचे एक चांगले म्युझिकल शोज हे लंडनमध्ये म्हणजे एक कलासक्त गाव असल्यामुळे तो व्हायचे. आणि हे 6-6 तासाचे कार्यक्रम चालायचे याचे. तर त्या ठिकाणी हा माणूस त्यावेळेस लंडनमध्ये जवळपास 7-8 महिने पाऊस पडतो वर्षातल्या. थोडेसे तुरळक पाऊस असतो, कधी पाऊस येतो कधी पाऊस जातो, दिवसातून ते चालू असतं. प्रत्येक माणूस हा लंडनमध्ये छत्री वापरतो. जुन्या काळात, आता थोडंसं ते कमी झालं परंतु जुन्या काळामध्ये छत्री ही कंपल्सरी तुमच्यासोबत असायची त्यासोबत. तर त्यांनी एक पाहिलं की ह्याच्यामध्ये एक संधी आहे. कारण ते ज्यावेळेस ऑपरा हाऊसमध्ये लोक जायची त्यावेळेस बाहेर छत्र्या ठेवायची आणि 6 तास 8 तास कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा छत्र्या घेऊन जायचे. मग त्यांनी एक आयडिया लढवली की त्या ठिकाणी अनेक गरीब लोक असायची की ज्यांच्याकडे छत्री नसायची, पण त्यांना कुठेतरी प्रवास करावा लागायचा. म्हणून ज्या ठेवलेल्या छत्र्या तो गोळ्या करायचा, त्या छत्र्या सांभाळण्याचे पण पैसे घ्यायचा आणि त्याच छत्र्या 4 तास 6 तासासाठी भाड्याने द्यायचं काही लोकांना ज्यांच्याकडे छत्री नाही. आणि युरोपमधली माणसं खरंच खूप प्रामाणिक त्या काळामध्ये, त्याच्यामुळे कुठली छत्री गेलेली वापस ती यायची. म्हणजे असं नाही की ते छत्र्या गायब व्हायच्या त्याच्यामध्ये. कारण त्या नीतिमत्तेवरच ती राष्ट्र मोठी झालेली आहेत. त्याच्यामुळे त्याचा रेट 100% सक्सेस रेट होता तुझा. आणि जगातलं पहिलं बँकिंग या ह्याच्यातून सुरुवात झालेलं आहे की एक छत्री कुणीतरी आणून तिथं ठेवायची आणि तीच छत्री काही तासासाठी भाड्याने कुणी काही लोक घेऊन जायचे आणि त्याला दोन्ही बाजूनी पैसे मिळायचे. ही बँकिंगची खरी सुरुवात आहे. आणि त्या ह्याच्यावर नंतर पुन्हा मग सहकार क्षेत्रामध्ये याच प्रिन्सिपलवर ह्या संस्था पुन्हा उभा राहिल्या. पण बार्कले आज जगातली एक सगळ्यात मोठी बँक आहे. 1690 साली सुरू झाली. भारतामध्ये बरोडामध्ये म्हणजे सयाजीराव गायकवाडांच्या काळामध्ये पहिली सहकारी बँकिंग ही सर 1885च्या जवळपास म्हणजे अन्योन्य सहकारी बँक नावाने ही पहिली बँक सुरू झाली आहे बरोडा संस्थानमध्ये. आणि पहिला सहकारी साखर कारखानासुद्धा गणदेवी या गावी बरोडा संस्थानाचा झाला. म्हणजे बरोडा संस्थान हे त्यावेळेस भारतातलं सगळ्यात प्रगतिशील संस्थान होतं. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कोल्हापूरमध्ये सुद्धा सहकार कायदा शाहू महाराजांनी पुढे आणला. ब्रिटिशांनी 1904 साली सहकारी कायदा केला. महाराष्ट्राने 1960 साली ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य झालं त्यावेळेस सहकारी कायदा आणला. आणि आज मी ज्या संस्थेचा प्रतिनिधित्व करतो, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, ही संस्था धनंजयराव गाडगीळांनी स्थापन केली. आणि त्यावेळेस महाराष्ट्र सरकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि धनंजयराव गाडगीळ की महाराष्ट्राला एक सहकारी काहीतरी एक या सगळ्या चळवळीला दिशा देण्यासाठी एखादी संस्था असावी म्हणून महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाची स्थापना झाली. तर असा महाराष्ट्राचा सुद्धा अतिशय गौरवशाली इतिहास आहे या पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि आज अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सहकार मंत्रालयाचं काम देशामध्ये चालू आहे. आणि आज जगभरामध्ये सहकार क्षेत्राचा जो भारताचा दबदबा आहे, म्हणजे ICA नावाची जी इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह असोसिएशन जी संस्था आहे, जे रँकिंग करतं, तर पहिल्या 10मध्ये 100मध्ये भारतातल्या सहकारी संस्थांचं कायम स्थान तिथं असतं. इफ्कोसारखी फर्टिलायझरमधली इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कंपनी असलेली इफ्को ही कायम पहिल्या 10मध्ये असते आणि अतिशय चांगलं सहकारी मॉडेल आहे. अमूलसारखी संस्था गुजरात मिल्क यांनी सुरुवात झालेली ती कायम असते. कर्नाटकातली नंदिनीसारखी संस्था असते कायम त्या रँकिंगमध्ये. महाराष्ट्रातल्या अनेक संस्था आज त्या ठिकाणी स्थान मिळवत आहेत. ॲग्रिकल्चरमधली सह्याद्री ॲग्रो फार्मसारखी संस्था जी सहकारी तत्त्वावर उभा राहिलेली आहे सर, आज जवळपास 2000 कोटीपर्यंत टर्नओव्हर करतात. म्हणजे सहकारी संस्था ह्या जर चांगल्या पद्धतीने खरं तर
म्हणजे ग्रामीण भागात जी काही आज आर्थिक सुबत्ता महाराष्ट्रात आलेली आहे त्याचं मूळ कारण हे सहकार आहे. जर सहकार क्षेत्र नसलं असतं तर ग्रामीण महाराष्ट्र एवढा सुजलाम सुफलाम आज आपल्याला दिसला नसता. आणि त्यामुळे इतका असा एक गौरवशाली असा इतिहास हा सहकार खात्याचा आहे. आता भारत सरकारने सर आपल्याला माहितीच आहे पटवर्धनचं तर या क्षेत्रातले ऑथॉरिटी आहेत. तर सहकारातून समृद्धी मागच्या वर्षी युनायटेड नेशन्सनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून या सहकार क्षेत्राला ज्यावेळेस 100 वर्ष झाली तर त्यावेळेस याचा गौरव केलेला. आणि मागच्याच वर्षी 2025 साली आपण आंतरराष्ट्रीय सहकार युनायटेड नेशन्सनी हा सहकार दिन घोषित केला. आणि आज त्या जुलैचा पहिला शनिवार हा आंतरराष्ट्रीय सहकार दिन असं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं. आपण त्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षही 100 वर्ष झाली म्हणून साजरं केलं. आणि आता आदरणीय अमितभाई शहा यांनी 2034पर्यंत एक टार्गेट ठेवलेलं आहे की सहकारातून समृद्धी हा एक ब्रीदवाक्य घेऊन की आता या संस्थांचा हे वाढला पाहिजे. म्हणजे संस्था नुसत्या रजिस्टर होऊन चालणार नाहीत तर त्या संस्था ह्या एम्पावर झाल्या पाहिजेत. म्हणजे फक्त नंबर्समध्ये आपण जर बघत बसलो तर जवळपास आज प्रत्येक 6वा माणूस या देशातला हा 6मधला एक माणूस सहकार्याशी जोडला गेलेला आहे. म्हणजे एवढ्या संस्था आहेत. पण किती संस्था चांगल्या प्रकारे चालू आहेत तसं विचार केला तर मग तिथं आपल्याला थोडंसं आव्हान जाणवतं. तर म्हणून आता या सहकारी संस्थांचं सबलीकरण करणे, त्यांना एम्पॉवरमेंट करणे आणि त्यासाठी सहकार मंत्रालयानं प्रचंड मोठ्या प्रमाणात फंडिंगचं उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की सर तुम्ही आज हा युवा बहुउद्देशीय संस्था या ठिकाणी जी निर्माण केली अशा अनेक युवा संस्था या महाराष्ट्रात निर्माण होण्याची गरज आहे. आणि याचं कारण असं आहे की पुढच्या एक 10 वर्षाचा जर आपण रोडमॅप पाहिला तर त्याच्यामध्ये भारत सरकारने हे उद्दिष्ट ठेवलं आहे की चांगल्या सहकारी संस्था निर्माण करून त्यातून खऱ्या अर्थानं एक विकसित भारत या संकल्पनेला बळकटी देणे हा एक त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा उद्देश आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी या संस्थेची या ठिकाणी आपण स्थापना केली. मी तुमच्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो. पुढच्या 10 वर्षामध्ये या संस्थेची आर्थिक प्रगती आणि त्यातून सर्वसामान्य लोकांना होणारा फायदा, कारण सहकार हा फक्त प्रॉफिटसाठी तर नाही आहे. सहकार हे फक्त म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉफिट जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच पीपल्स त्यांची डेव्हलपमेंटसुद्धा तेवढीच महत्त्वाची, त्यांचं एम्पॉवरमेंटसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून या संस्थांच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यामध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे. मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, मग तो सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो अपार्टमेंट्स बाय करणारे असतील किंवा फ्लॅट बाय करणारे असतील, पण आपण त्यांना काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन त्यांच्या ह्याच्यामध्ये केलं पाहिजे. म्हणून खरं तर सहकारी संस्था. आणि त्यामुळं माझी अशी अपेक्षा आहे पटवर्धन सरांसारखे दिग्गज आज तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत तर पुढच्या 10 वर्षात तुम्ही भारतामध्ये एक आदर्श अशी संस्था, युवा आदर्श संस्था, सहकारी संस्था उभा करावी जेणेकरून त्यातून प्रेरणा घेऊन अनेक अशा हजारो संस्था भारतामध्ये उभा राहतील. आणि हेच खरं तर अशा कार्यक्रमाचं यश आपण त्यावेळेस मानू. हिंदीमध्ये एक म्हण आहे बरं, सब मर्ज की दवा एक, सब मर्ज की एक दवा. तर आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग पुणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन असो किंवा महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन असो, इथे कुठलाही प्रॉब्लेम आला की दवा एकच असते आणि ती दवा म्हणजे ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब. मी ह्या दवेला आता आमंत्रित करतो श्रीप्रसाद परब यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. धन्यवाद. ऑनरेबल मेंबर्स, पटवर्धन सर, सचिन इतकर सर, मनीषा मॅडम, कुलकर्णी सर, कर्णिक सर. महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशन अँड महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशन आणि यूथ कोऑपरेटिव्ह, हे मी का म्हटलं पहिलं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशन, कारण आज इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह डे पण आहे. त्यांनी जे कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल स्थापन केलेले आहेत त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल आहे की कॉपरेशन अमॉंग्स कॉपरेशन, म्हणजे कॉपरेशननी कॉपरेशनला बढावा द्यायचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशननी यूथ कोऑपरेटिव्हची स्थापना जी केलेली आहे, आणि ती का केलेली आहे, कारण यूथच्या वेलफेअरसाठी केलेली आहे. बरं, वेलफेअर कसं होणार तर एकत्रीकरण होणार, आणि म्हणून कोऑपरेशन हा शब्द त्याच्याबरोबर जोडलेला आहे. असं आपण त्याला जोडू. सचिन सरांनी उल्लेख केला मगाशी आता की 2021 सालमध्ये मंत्रालयाची स्थापना झाली, म्हणजे सहकार मंत्रालय सेंट्रल स्तरावरती पहिल्यांदा आपल्याला दिसलं.
आणि ऑनरेबल अमित शाह साहेबांनी ती स्थापना केली. ऑनरेबल अमित शाह साहेबांनी जेव्हा सहकार मंत्रालय हातामध्ये घेतलं त्यावेळेला त्यांनी प्रत्येक सेक्टर जो आहे सहकारामध्ये त्याचे काही मॉड्यूल्स काढले. आणि ते मॉड्यूल्स कुठले होते तर मग जसं ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चरचा मॉड्यूल, फिशरी असेल तर फिशरीजचा मॉड्यूल, तसं आपल्याला माहिती असावं म्हणून, म्हणजे आपल्यालाच माहीत नसतं. आणि पटवर्धन सर काम करता करता एवढे पुढे निघून गेलेले आहेत की ते असं मागे बघून त्यांना आम्हाला हे नेहमी सांगावं लागतं की 2021ला ऑनरेबल अमित शाह साहेबांनी जो हाऊसिंगचा मॉड्यूल काढला त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचं सिलेबस जो आहे, म्हणजे आपण फ्रेम केलेला सिलेबस त्यांना देण्यात आला आणि ते हाऊसिंग मॉड्यूल आज ॲमेझॉनवरती देखील अवेलेबल आहे. ते मॉड्यूल ऑनरेबल अमित शाह साहेब आणि पुरुषोत्तम रुपाला साहेब यांनी लॉन्च केलं होतं आणि पहिल्या पानावरती आपल्या सगळ्या महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशनची नावं आहेत. हे सांगावं का लागलं, कारण हे कार्य जे आहे आणि या कार्यामधनं आपण कार्य करत चाललेलो आहोत आणि पाठीमागे आपण वळून बघत नाही आहोत. का? कारण पुढे आपल्याकडे नवीन आव्हानं आहेत आणि कॉपरेशनच्या माध्यमातून आपल्याला ती आव्हानं आणि लोकांचं वेलफेअर ह्या दृष्टिकोनामध्ये पुढे काम करायचं आहे. त्याचप्रमाणे बरेच बाकीची कार्य जी असतील, म्हणजे इलेक्शनमध्ये मगाशी पटवर्धन सरांनी उल्लेख केला की इलेक्शन रूल्समध्ये 250पेक्षा कमी मेंबरच्या असलेल्या संस्थांना स्वायत्तता देणं, हे उपक्रम जो आहे तो पटवर्धन सरांच्या माध्यमातून स्टेट हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे काल परवा आपल्याकडे आलेले रूल्स जे आहेत ते. पण या सगळ्यांमधनं आपण ट्रॅव्हल करत आहोत. आज आपण यूथ कोऑपरेटिव्हच्या बेसवरती आलेलो आहोत आणि मगाशी आपण उल्लेख केला की इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स आणि त्यांनी जे स्थापन केलेले व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्सच्या आधारावरती आपण यूथ कोऑपरेटिव्हची स्थापना केलेली आहे. मग यूथ कोऑपरेटिव्हमध्ये जर आपण बघितलं की कोऑपरेटिव्ह व्हॅल्यूजचं जर आपण संगणमत करायचा प्रयत्न केला तर सेल्फ हेल्प, सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी असा शब्द आहे, पुढे डेमोक्रेसिक शब्द आहे आणि त्यानंतर इक्वॅलिटी, इक्विटी असा शब्द आहे. मग इक्वॅलिटीमध्ये लोक विचारतात की इक्वॅलिटी म्हणजे सगळं इक्वल, मग कोऑपरेटिव्हमध्ये यूथला कसं जोडलं किंवा कोऑपरेटिव्हमध्ये वुमेन कोऑपरेटिव्ह कसं जोडलं गेलं आणि बाकी कोऑपरेटिव्हशी त्याचं डिस्क्रिमिनेशन केलं गेलं. तर इट इज नॉट डिस्क्रिमिनेशन, कारण आर्टिकल 14मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं आहे की इक्वॅलिटी असावी. मग ही इक्वॅलिटी आहे का? तर हे कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपलच्या आधारावरती इक्वॅलिटी आहे. मग ती कशी? तर मग आर्टिकल 15नी सांगितलं आहे की द स्टेट शॅल प्रमोट वुमेन आणि चिल्ड्रेन, असा आर्टिकल 15च्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आधार आहे. आणि म्हणून आपल्याला वुमेन कोऑपरेटिव्ह, म्हणजे वुमेन कोऑपरेटिव्हचं जर आपण नाव घेतलं तर पुण्यामध्ये ती जिजामाता बँक सर, ऑल रन बाय वुमेन ऑर्गनायझेशन्स, बरोबर. त्यानंतर हे यूथ कोऑपरेटिव्ह, मग यूथ कोऑपरेटिव्हमध्ये आपण एक वयोगट नेमला आणि त्या वयोगटाच्या माध्यमातून सहकारी तत्वांवरती त्या वयोगटांच्या लोकांसाठी कसं आपण वेलफेअर करू शकू हे आयोजन आपण इकडे केलं. जर हे यूथ कोऑपरेटिव्हचे बायलॉज जर आपण पाहिले तर या बायलॉजमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की आपण यूथचं एक पोर्टल निर्माण करू आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या सेक्टरमध्ये कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काम करणारे जे यूथ आहेत त्यांचा आपण एक कॉन्स्टिट्युएन्सी क्रिएट करू. म्हणजे काय? तर समजा ॲडव्होकेट यूथ आला तर त्याचं ॲडव्होकेटच्या सेक्टरमध्ये तो जाईल, डॉक्टर प्रोफेशनमध्ये आला तर डॉक्टरमध्ये जाईल, चार्टर्ड अकाउंटंट्स जाईल, असे वेरियस सेक्टर जातील, IT वाला जाईल. तेवढंच नव्हे तर इलेक्ट्रिशियन, प्लंबरचं जरी असला ह्या वयोगटातला तर त्याचाही एक कॉन्स्टिट्युएन्सीचा गट क्रिएट केला जाईल. आणि मग हे लोक काय करणार आहेत? ही कॉन्स्टिट्युएन्सी का? तर त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जेव्हा लोक एकत्र येतात, आज आपण कॉलेजमध्ये आहोत, आपल्याला हे आठवतं की ज्या वेळेला पहिल्या वर्षी आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा सिनियर्सचं मार्गदर्शन आपण नेहमी घेतो की अभ्यास कसा करावा, या क्षेत्रामध्ये पुढे आपलं भविष्य काय, एम्प्लॉयमेंटचे जनरेशनचे ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने एका पोर्टलच्या माध्यमातून ह्या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीला देणं आपला उद्देश आहे. अशा उद्देशाने आपण ही यूथ कोऑपरेटिव्हची स्थापना केलेली आहे. आणि ह्या उद्देशावर पुढे जाऊन आपण ह्यात यूथना एम्प्लॉयमेंट जनरेशन तर आहेतच, पण त्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण जे उपक्रम देशभरात चाललेले आहेत ते देशभरातले चाललेले नाविन्यपूर्ण उपक्रम आपण ह्या पोर्टलच्या माध्यमातून ह्या क्षेत्राला आणायचा एक छोटासा प्रयत्न आपण करत आहोत.
यूथ कोऑपरेटिव्ह व्हॅल्यूजबद्दल आपण बोललो आणि मग कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्सबद्दल बोललो. मग कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्सबद्दल बोलताना आपल्याला आर्टिकल 43B ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं आहे की कोऑपरेटिव्ह संस्था फॉर्म करणं हे आर्टिकल 19च्या फंडामेंटल राईट्समध्ये सांगितलं आहे की तुमचा फंडामेंटल राईट आहे. आणि मग तो फंडामेंटल राईट टिकवणं हे आर्टिकल 43B मध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे टिकवावी. तर ऑटोनॉमस फंक्शनिंग, व्हॉलंटरी फॉर्मेशन आणि डेमोक्रेटिक सेटअप आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट ह्या प्रकारे शिकवावी. तो जो चौथा शब्द आहे प्रोफेशनल मॅनेजमेंटचा, तो आपण ह्या यूथ कोऑपरेटिव्हच्या मध्ये जोडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि कन्सर्न अमॉंग कम्युनिटी असं एक कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल आहे. ही संख्या 3.5 कोटी संख्या. मग ही 3.5 कोटी संख्याला प्रतिनिधित्व करणारी कुठली बॉडी आहे, तर तुमची जिल्हा फेडरेशन आणि स्टेट फेडरेशन असं आपण पकडून चालू. आणि म्हणून ह्या स्टेट फेडरेशनच्या माध्यमातून कन्सर्न टुवर्ड्स कम्युनिटीच्या माध्यमातून आपण यूथवरती फोकस करायचा आता प्रयत्न केलेला आहे. आणि हे कार्य जे आहे ते असंच पुढे चालत राहील. आणि ह्या माध्यमातून सर्व यूथ्सना आपण कोऑपरेटिव्ह सहकार क्षेत्राशी जोडायचा एक छोटासा प्रयत्न करून आज आपण त्याचं उद्घाटन केलं. म्हणून सर्वप्रथम पटवर्धन सरांचे आभार आणि सर्व टीम जे आहे त्यांच्याबरोबर काम करणारी या सर्व टीमचे आभार. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप आपण करत आहोत. आज युवा संस्थेची स्थापना झाली आहे. भविष्यात आपल्याला हे सगळं उद्दिष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचून इथे असलेले युवा आणि इतर जे मार्गदर्शक आहेत, आमच्या पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे संचालक असतील किंवा मार्गदर्शक असतील, यांनी सगळ्यांनी ते युवांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यामुळे ही संस्था ही आपली जास्त बळकट होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून राहिलेले रोहितदादा पवार, आमचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, या कॉलेजचे प्रिन्सिपल पौडेल सर, सर्व संचालक आणि उपस्थित सर्व युवा आणि तुम्ही सर्वजण, या सर्वांचे मी आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप झाल्याचं जाहीर करते. धन्यवाद.